आणि आपण पाहतात नर्मदा तीरीचा यात्रिक। तर मंडळी, काल आपण बिमलेश्वर इथेच होतो आणि तिथे अजूनही काही सूचना आम्हाला मिळाली नव्हती, म्हणजे पुढे त्या दुसऱ्या दिवशी नौका जाणार की नाही ते, आणि सरपंच आपल्या परीने प्रयत्न करत होते। तर सकाळी मग तशाच रात्री अजून 2 बसेस भरून लोक आले आणि ही सगळी मंडळी नाशिककडची होती आणि बहुतेक ते वारकरी होते, म्हणजे त्यांना वारीची वगैरे सवय होती। ते सगळे त्यांचा जो ग्रुप होता त्याला वारीला वगैरे जायची। ते येतानाच आपलं टाळ मृदुंग वगैरे सगळं साहित्यच घेऊन आले होते आणि ते असंच सगळीकडे भजन करत होते। रात्री बसून ते मैयाची आरती वगैरे सामुदायिकपणे करत होते। फार छान, म्हणजे एकदम मस्त वातावरण होतं। तर सकाळी मी पुन्हा त्या विहिरीवर गेलो आणि आज अशी मजा झाली की ते माझी जी नायलॉन दोरी होती ती कमंडलू माझे सुटला आणि तो गेला। वरती येताना फक्त दोरीच आली, कमंडलू खाली। आणि मग बघतो तर तो उपडा झाला होता कमंडलू। सुदैवाने तो बुडला नाही। आता म्हटलं आता काय करायचं, मग मी लगेच परत तिकडे आलो, म्हणजे त्या मंदिरात आलो। माझ्या बॅगमध्ये एक हुक मी नेला होता, स्टीलचा हुक नेला होता। तर तो परत हुक घेऊन गेलो मी आणि तिथे त्या दोरीला बांधला आणि तो तसाच तसा हळू वर काढला आणि मग ती पक्की बांधली दोरी आणि मग स्नान करून परत आलो। तो हुक नसता, म्हणजे कधी कधी जे आपण साहित्य नेलेलं असतं ते कसं उपयोगी होतं ते बघा। मी सहज जायच्या दिवशी सहज तो मला दिसला हुक घरात असलेला, म्हटलं असंच म्हणून ते बॅगमध्ये टाकला मी आणि ते शेवटच्या दिवशी तो घेतला आणि तो त्यावेळी तो कामी आला। तर अशा तऱ्हेने मी आलो तिथून, विहिरीवरून स्नान करून वगैरे आलो। तर ही मंडळी सगळी कोण कोण तिथे ते आपलं स्वयंपाक वेगळा करत होते। जे बसमधून आलेले लोक असतात ते आपल्याबरोबर सगळं साहित्य घेऊन येतात आणि ते आपला स्वयंपाक पण व्यवस्थित करत होते, वेगळा करत होते। तर मी इकडे पुन्हा मंदिरात आलो। आता ते विमलेश्वर जे आहे शिवलिंग, त्याच्यात असं आहे की वरच्या बाजूला एक खोलगट असा खड्ड्यासारखा आहे ते, म्हणजे बाकीची शिवलिंग कशी वरून निमुळटी असतात, पण हे तसं नव्हतं। त्याला एक खोलगट खड्डा कसा होता आणि त्या खड्ड्यात पाणी भरलेलं असायचं। आता माझा समज असा झाला होता ते वरती जलाभिषेक, ते गंगाळ असतं त्याच्यातून तो अभिषेक होतो म्हणून त्याच्यातून ते पाणी पडतं असं, आणि ते पाणी भरून राहतं असा माझा समज होता। पण मला तिथल्या एका माणसाने, सेवकाने सांगितलं की ते तसं नाही आहे, की ते पाणी काढलं, आपण हाताने जरी काढलं, ते असं ओंजळीने पाणी काढलं तरी ते थोड्या वेळाने पुन्हा भरतं आपोआप, आणि कोणी पाणी वरून न घातलं तरी ते आपोआप पाणी भरतं। म्हणजे ते एकदम समुद्राच्या लेवलला ते मंदिर होतं असं, आणि त्याच्यामुळे कदाचित ते भरतीमुळे भरत असेल, काही असेल, पण ते भरत होतं एवढं मात्र खरं। मग मी परत जाऊन त्याचं दर्शन घेतलं आणि खरोखरच ते तसं होत होतं। आणि मी त्या मंदिरात येऊन बसत होतो, बाहेर सगळा गोंधळ वगैरे असायचा, पण मला एक अशी सवय आहे की जरी बाहेर किती कोलाहल असला तरी मी शांतपणे बसू शकतो, मला त्याचा काही त्रास वगैरे होत नव्हता। बाजूला ते बाग सिमेंटचे वगैरे होते, तिथे आपण शांत बसून आपलं ध्यान वगैरे काही सगळं करू शकतो। तर बाकीची किती गडबड असली तरी ते आतमधून मी शांत राहू शकतो, असे मला तरी सवय आहे। त्यामुळे मला काही तसा त्रास होत नव्हता, फक्त ते झोपायच्या वेळी गडबड होऊन उपयोग नाही एवढीच। तर ते बालभोगासाठी मी तिथे त्या दिवशी पण अन्नपूर्णा स्तोत्र म्हटलं मी, आणि बाहेर आलो तर लगेच एकाने मला सफरचंद दिलं तिथे। ते सफरचंद प्रसाद म्हणून ग्रहण केलं। आज काही बालभोग वगैरे झाला नव्हता, मग ते सफरचंद ठीक आहे, तर ते सफरचंद प्रसाद म्हणून सेवन केलं आणि मी परत येऊन तिथे बसलो, म्हणजे ज्या आमच्या शेड होती तिथे जाऊन बसलो, आसनावर बसलो। आणि एवढ्यात बघितलं तर ते वृंदावनचे 2 परिक्रमावासी तिथे आले, म्हणजे एक राधे माताजी म्हणून होते आणि त्यांचा एक शिष्य होता त्यांच्याबरोबर। तर तो नंतर छान त्याची ओळख झाली, त्यांनी आमच्या बाजूलाच आसन लावलं। त्या राधे माताजी होत्या त्या जास्त काही म्हणजे फळं वगैरे असंच किंवा हिरव्या भाज्या असंच खात होत्या, ते कधी जेवत नव्हत्या, काही नव्हत्या। आणि त्यांचा तो शिष्य होता, तो सिव्हिल इंजिनियर होता आणि तो सगळं त्यांचं काही व्यवस्था सगळी तो बघत होता। तर छान त्यांच्याशी ओळख झाली। मग हळूहळू करता करता बाकीचे एक एक ते येऊन आमच्या बाजूला बसायला लागले। मग ते नाशिककडचे सगळे मराठी लोक होते, ती काही वृद्ध पण होते माताजी,
तर त्या सगळ्या ओळख झाली. नंतर तिकडे येऊन बसायला लागल्या. मग हळूहळू अध्यात्मावर चर्चा वगैरे असं करता करता त्या चर्चेनं असं स्वरूप यायला लागलं की जो तो आपापली मतं ठासून मांडायला लागला. म्हणजे द्वैतवाद अद्वैतवाद वगैरे असे मोठे मोठे चर्चा झळायला लागल्या. मी तिथे आसनावर बसून सगळी ही गंमत बघत होतो आणि एक एकटे येऊन सगळं त्या माताजींनाच सांगायला लागले. म्हणजे माताजीमध्ये तो त्यांचा शिष्यमध्ये ते राधे माताजी आणि बाकीचे सगळे ते कोंडाळा करून असं सकाळ संध्याकाळ सगळं व्हायला लागलं. मग बाकीच्या पण त्या ज्या म्हणजे नाशिककडची ती मंडळी होती ती पण येऊन बसायला लागली. सगळं तिथेच मग आणि प्रत्येकजण आपापली मतं ठासून सांगायला लागला. म्हणजे जशी धार्मिक चर्चा वगैरे होते तसं त्याला स्वरूप यायला लागलं. मला पण असं यायला लागलं की अरे हे प्रत्येकजण आपली मतच सांगतोय, कोणी ऐकायला तयार नाही, सगळेच वक्ते आणि बाकीचे श्रोते कमी, अशी परिस्थिती व्हायला लागली. पण मग त्याचंही मी थोड्या वेळानं तिथून सटकलो आणि परत मंदिरात जाऊन बसलो. असं हे सकाळ संध्याकाळ व्हायला लागलं. आता अजून काही काम नव्हतं तिथे. ते गावही तसं छोटं होतं, तिथे बघण्यासारखं काही नव्हतं. एक दिवस ते खाडीपर्यंत पुढेपर्यंत जाऊन आलो मी. तर तो सगळा असा मिठागर वगैरे असतं तसा तो सगळा प्रदेश होता आणि सगळं काही तिथे खाडी असल्यामुळे तिथे काही शेती नाही, काही नाही, सगळा उजाड प्रदेश तो. आणि ते वादळाची काही चिन्ह दिसेनात. असं करता करता त्या दिवशी संध्याकाळ झाली आणि अचानक साधारण 4:30 वाजता असा जोराचा पाऊस आला. पाऊस, असा सोसाट्याचा वारा, सगळ्या आतमध्येपर्यंत ते पाणी यायला लागलं. म्हणजे जिथे शेड होती आमची तिथपर्यंत सगळ्यांनी कसे बसे तिथे. आता ते माणसं पण खूप झाली होती, परिक्रमावासी खूप झाले होते. आता ती शेड पण लहान व्हायला लागली. पण तरी एकमेकांना कसं सांभाळून घेऊन सगळेजण तिथे आपापले कार्यक्रम उरकत होते. तर असं बघितलं की सगळ्यांनी आपापलं आसन लावलं होतं. एक तर माणूस ते मैयाचा कॅनच भरून घेऊन आला होता. पण एवढा सोसाट्याचा वारा आणि विजा बघितल्यानंतर ती मैयाला तिथेच ठेवली त्याने आणि आपण सुरक्षित सुक्या जागी जाऊन बसला. तर अशी सगळ्यांचा गडबड गोंधळ झाला आणि अचानक वारा परत आला आणि पाऊस थांबला. आता सगळं ते काळोख भरून राहिला होता आणि सगळं कुंद वातावरण होतं. कोण म्हणजे एकमेकाशी बोलत पण नव्हते. एवढं सगळेजण असे चिडीवचूप बसले होते. म्हणजे ते पाखरं घरट्यात वगैरे बसतात तसे सगळेजण गप्प बसले होते. मी मग काय केलं, अजून माझे स्नान झालं नव्हतं संध्याकाळचं. मी माझं कमंडलू दंड वगैरे घेतला, पुन्हा विहिरीवर गेलो. विहिरीवर वगैरे सुद्धा आता कोणी नव्हता, थोडासा उजेड दिसत होता. मी स्नान केलं आणि परत आलो. तर परत जोराचा वारा आणि पाऊस सुरू झाला आणि बघितलं तर माझ्या आसनाच्या तिथे एक वृद्ध परिक्रमावासी बसले होते. मी सांगितलं मला संध्या करायची आहे, तुम्ही जरा बाजूला बसा. तिथे पुढे जागा होती. तर ते उठायलाच तयार होईना. तो परत मी 1-2दा विनवण्या केल्या, काही केलं तर काही नाही. तो म्हणणं मी उठणारच नाही, मी करणारच नाही असं ते. आणि ते फार वृद्ध होते. मी पण जास्त बोललो नाही आणि मी माझी संध्या पूजा वगैरे करायला लागलो. तर मागून तो मला मारायलाच धावायला यायला लागला. तर आता हे मला काय माहीत नव्हतं, माझ्या मागच्या बाजूला तो होता. त्याबरोबरचे कोल्हापूरचे 2 परिक्रमावासी होते माझ्या बाजूला. ते उठले आणि त्याला असं ताकीद दिली, तू असं त्याच्या केसाला जरी हात लावलास तरी असं म्हणून. आणि ते बाची त्यांची सुरू झाली तिथे. तर मी आपला संध्या करतो आणि हे काय चाललं आहे असं मला वाटायला लागलं. तर त्यांचं ते थोड्या वेळाने आटोपलं आणि ते फार एकमेकांच्या असं म्हणजे बघा आता आपण कुठच्या गावी आलो, दुसऱ्यांच्या गावी येऊन आपण काय करतोय, आपण परिक्रमेत आहोत ह्याचं भान न ठेवता. आणि ते स्वतः वृद्ध होते तरीसुद्धा ते असं यानेच बोलत होते, अरे रावीचीत भाषा वगैरे. मग त्यांनी व्यवस्थित सांगितल्यानंतर ते जरा वरमले. ते कोल्हापूरच्या यांनी त्यांना पण सांगितलं. ते पण महाराष्ट्रातले होते, ते पण महाराष्ट्रातले होते. आम्ही आपल्या गोव्याचे मध्ये सँडविच झालं होतं गोव्याच्या परिक्रमावासीचं. पण तो प्रसंग निभावून नेला. आणि मग दुसऱ्या दिवशी काय झालं, रात्री त्या जे वारकरी ती सगळी मंडळी होती त्याने छान मृदंग, आता पाऊस पण गेला होता, मृदंग वगैरे बाहेर काढला, सगळे टाळ वगैरे घेऊन. मग ते त्यांचं भारूड वगैरे असं सगळं सुरू झालं आणि फुगड्या सुरू झाल्या. त्या वारकरी त्यांना ती सवय असते, वारकरी म्हणजे वारीला जाताना ते फुगड्या वगैरे सगळं भारूड. नंतर कीर्तन झालं छोटंसं. मग ते एक बाई होती तिथे, तिच्या अंगात वगैरे आलं, तिने तो पेटता कापूर खाल्ला, त्याच्यानंतर ती शांत झाली. सगळं असं म्हणजे. आणि ते फुगडी वगैरे खेळताना सगळे गोल गोल रिंगण धरून मग नवरा बायकोचं भांडण वगैरे हे सगळे प्रकार असतात त्या ह्याच्यात. आणि मग जोरजोरात ते टाळ घेऊन सगळं हरिनाम, हरिकथा, हरिपाठ झाले सगळे आणि पांडुरंगाची आरती वगैरे झाली आणि तो कार्यक्रम संपला.
तर हा फार उशिरापर्यंत तिथे चालू होता. म्हणजे असं वाटतच नव्हतं की आपण त्या दूर गुजरातमध्ये आहोत, आपण इथे कुठच्या तरी पंढरपूरच्या एखाद्या खेड्यात आपल्या जवळपास आहोत असं वाटत होतं. तर अशी सगळी मंडळी आणि असं सगळे मग ओळख पण झाली त्यांच्याशी. मग मला काही जण आग्रह करायला लागले की काही गाणं म्हण वगैरे असं. मग त्या थोड्या छोटासा एक त्यांचा एक ग्रुप होता, त्यांच्यासमोर मला काय त्याची गाणी पाठ नव्हती, पण ते गीत रामायणातली वगैरे एखादी गाणं मी म्हणून दाखवायला लागलो. तर आणि मी झोपी गेलो. पण असं झालं की त्या रात्री मला असं सतत वाटत होतं की एखादं म्हणजे माझ्या डोळ्यासमोर ती अशी रामाचीच मूर्ती यायला लागल्या आणि फार छान अशा मूर्ती मला आधी दर्शन झालं होतं. म्हणजे ते रामनाथ आश्रम, रामानंद आश्रम होता तिथे म्हणा, किंवा ते हनुमान टेकडिया, किंवा अगोदर बऱ्याच ठिकाणी ते. आणि तिकडे खरोखरच अशा रामाच्या सुंदर अशा हसऱ्या मूर्ती असतात, राम लक्ष्मण जानकी. तर मला असं ते पहाटे असं 3 वाजता सुमार असं ते सुचायला लागलं. आणि मग मी तिथल्या तिथे उठलो आणि ते थोड्या 1-2 कडबी मी लिहून काढली. अशी ती रामाचं एक गाणं मला सुचायला लागलं. आणि मग असं म्हणजे झोपच नाही आणि अक्षरशः माझ्या डोळ्यातून असं पाणीच यायला लागलं. आणि ती असं रामाचं सकाळी सकाळी उठल्या उठल्या मी ते पूर्ण पण केलं. तर ते छोटंसं गीत रामाचं तुम्हाला म्हणून दाखवतो आता. कृपाळू कनवाळू रामा, कृपाळू कनवाळू रामा, दयाळा दर्शन दे मज रामा, दयाळा दर्शन दे मज रामा. चाप बाण करी सवे जानकी, चाप बाण करी सवे जानकी, सौमित्र ही तो सदा मागुती, सौमित्र ही तो सदा मागुती. राजीवलोचन पुरुषोत्तम रूप, राजीवलोचन पुरुषोत्तम रूप, विष्णु स्वरूप अभिरामा, कृपाळू कनवाळू रामा, दयाळा दर्शन दे मज रामा. कौसल्यासुत दशरथ नंदना, कौसल्यासुत दशरथ नंदना, पूर्ण पुरुष तू रघुकुल भूषणा, जाशी वनांतरी जग उद्धरण्या, जाशी वनांतरी जग उद्धरण्या. सत्यवचन प्रिय रामा, कृपाळू कनवाळू रामा, दयाळा दर्शन दे मज रामा. शबरीची तू बोरे चाखशी, शबरीची तू बोरे चाखशी, अहल्लेस स्पर्शे उद्धरिशी, अहल्लेस स्पर्शे उद्धरिशी. तोच भाव बघ मम अंतरीचा, तोच भाव बघ मम अंतरीचा, मग काही वंचना, कृपाळू कनवाळू रामा, दयाळा दर्शन दे मज रामा. जरी न भेटशी मज रघुरामा, त्यागीन बघ मी मम प्राणाना. चढकरी येऊन तरी हृदयाशी, चढकरी येऊन तरी हृदयाशी, प्रार्थितो तुझ विश्राम, कृपाळू कनवाळू रामा, कृपाळू कनवाळू रामा, कृपाळू कनवाळू रामा, दयाळा दर्शन दे मज रामा. तर असं सहज सुचलेलं एक गीत तिथे मी लिहून काढलं. ते सकाळ होता होता मी लिहून काढलं. मग त्या तिथले नाशिकचे तेवढे काही भगिनी होत्या, त्यांनी वगैरे ते मला म्हणायलाच लावलं. आणि सुचतानाच असं ते मला ते चालीसकटच सुचत गेलं. म्हणजे चाल अशी वेगळी लावावी लागली नाही. त्यामुळे ते सहज असं. आणि ते त्यांनाही आवडलं. ते त्यांनी 1-2 ते लिहून पण घेतलं. तर झालं ते. तिथे असा तो कार्यक्रम झाला सकाळी उठल्यानंतर. नंतर पुन्हा ते सगळे आम्ही आता त्या दिवशी एकादशी पण होती, महाएकादशी म्हणजे कार्तिक एकादशी.
आणि मग ते पुन्हा जाऊन स्नान याच्यावर केलं, विहिरीवर जाऊन स्नान केलं, ते विष्णू सहस्रनाम महायोगपीठ आहे तिथे म्हटलं, त्या देवळातच बसून, कारण अजून काही करण्यासारखं नव्हतंच तिथे. तर ते सगळं झालं. त्या दिवशी खिचडीचा प्रसाद झाला आणि संध्याकाळ होता होता ते सरपंच आले आणि त्यांनी बातमी दिली की आता उद्या नावा निघणार म्हणून. तर ते नावाडी पण आले होते. त्यांनी मग सगळे त्यांची लगबग सुरू झाली, सगळ्यांची नावं घे कोणाची. त्यांना ते 100 परिक्रमावासींसाठी तर 100 रुपये असतात, बाकीचे इतर म्हणजे पायी चालणाऱ्यांसाठी 100 रुपये, बाकीचे जे बसमधून वगैरे त्यांच्यासाठी जास्त असतात पैसे, कोण 300 रुपये वगैरे असं काहीतरी घेतलं प्रत्येकाकडून. आणि ते प्रत्येकाच्या वहीवर किंवा डायरीवर ते तिथला शिक्का मारतात. तो शिक्का मारला म्हणजे एकदा निश्चिती झाली की उद्या आता नावा निघणार म्हणून. तर दुसऱ्या दिवशी आता ती सगळ्यांची आपापली लगबग सुरू झाली. आता ओळख पण झाली होती. मग कोणाला काही खाऊ दे वगैरे असं करून सगळ्यांनी आपापल्याकडचं काही होतं ते म्हणजे त्या बसमधल्या लोकांनी तर ते आमच्याकडे दिलं. तर दुसऱ्या दिवशी आता सकाळी परत ती गडबड सुरू झाली, कारण जरी म्हटलं तरी ते 1 वाजेपर्यंत त्या सुटणार होत्या नौका. तर तोपर्यंत सगळ्यांची स्नानं वगैरे झाली, परत पूजा वगैरे सगळं करून तिथे लवकर त्यांनी भोजन हे केलं आमच्यासाठी, खिचडीचा प्रसाद केला. द्वादशी होती ती, तर ते खिचडीचा प्रसाद वगैरे केला त्या गावातल्या लोकांनी. मग मी त्या गावकऱ्यांकडे म्हणजे तो जो नावाडी प्रमुख होता त्यांच्याकडे थोडे पैसे दिले. म्हटलं तुम्ही जी एवढी सेवा करतायत ती खरोखरच एवढ्याशा छोट्याशा गावात राहून, आणि त्यांचं उत्पन्नही तसं काही जास्त नाही आहे त्या नावाड्यांचं वगैरे, तर तरी असताना ते आपल्या सगळ्या एवढ्या लोकांचं म्हणजे आम्ही आता पायी चालणारे साधारण 50 जण होतो आणि त्या बसमधले लोक होतं, त्यांची सगळी ती व्यवस्था करणं, त्यांच्यासाठी भोजन वगैरे ही पण व्यवस्था करणं, हे सगळं खरोखरच. आणि ते गावातले लोक सगळे पैसे जमवून वर्गणी जमवून हा सगळा आमच्यासाठी खर्च करत होते. तर मी त्यांच्याकडे काही पैसे काढून दिले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही हे राहू द्यात माझ्यातर्फे, इथे उद्या परवा जेव्हा परिक्रमावासी येतील तर. आणि आता ते हनुमान टेकडी या तिथे पण त्यांनी अडवून ठेवले होते काही परिक्रमावासींना, कारण तिथून जर पुढे अजून आले असते तर इथल्या व्यवस्थेवर सगळा ताण येणार असता. तर त्यांनी तिथे अडवून ठेवले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की आता पुढे पाठवू नका म्हणून, कारण इथे सगळेजण सगळं ते नियोजन त्यांचं ढासळणार होतं जर अजून आले असते तर. तर जेवढे होते तेवढे म्हणजे तरी आम्ही 200 लोक होतो त्या जाण्यासाठी, नौकेतून त्या बाजूला जाण्यासाठी. तर ह्या सगळ्यांची व्यवस्था त्याने 5 दिवस आम्ही त्या बमलेश्वरला बसून होतो त्या मंदिरात. पण त्या नावाड्याने म्हणा किंवा त्या सरपंच वगैरे इतरांनी कुठचीही तोशीच आम्हाला लागू दिली नाही. आणि खरोखरच सगळी चांगली व्यवस्था त्या लोकांनी सगळ्यांनी ठेवली. तर एवढ्याचसाठी की ही मैयाची लेकरं आहेत, हे परिक्रमावासी आहेत, आणि मैयाची सेवा म्हणजे ह्या परिक्रमावासींची सेवा अर्थातच ती मैयाची सेवा असा त्यांचा भाव असतो, अशी त्यांची भावना असते. आणि खरोखरच त्या लोकांना लाख प्रणामच केले पाहिजेत. आणि सगळ्यांचा मग जायच्या दिवशी आम्ही निरोप घेतला. आता खाडीच्या दिशेने आमची वाटचाल सुरू होणार होती आणि खाडीपर्यंत म्हणजे त्या नौकेपर्यंत जाईपर्यंत हा 2-3 किलोमीटरचा रस्ता आहे. आणि ती सगळी त्या कन्या म्हणजे त्या गावातल्या सगळ्या पोचवायलाच येतात तिथे तुमच्या नौकेपर्यंत. तुम्हाला गावातले लोकही येतात, म्हणजे जणू काही आपल्या घरचा एखादा पाहुणा आता तो परत भेटणार नाही अशा याने त्यांची भावना असते. आणि ते तिथपर्यंत सोडायला येतात, ते सुखरूप पोचवणं तिथपर्यंत. मध्ये चिखल वगैरे असतो, नंतर ते काही वृद्ध माताजी असतात किंवा वृद्ध परिक्रमावासी असतात, त्यांना सगळं व्यवस्थित पोचवणं ही जणू काही त्यांची जबाबदारी आहे असा तो भाव त्यांच्या मनात असतो. आणि ते तिथपर्यंत तुम्हाला सोडायला येतात. तर आता त्या नौकेपर्यंत आणि तो जायचा प्रवास कसा झाला ते सगळं तुम्हाला पुढील भागात सांगतो. तोपर्यंत तुम्ही बघत राहा नर्मदा तीरीचा यात्रिक. तोपर्यंत सर्वांना नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे.